अचानक एक महिन्यात मोठ्या प्रमाणात मतदार कसे वाढले? रोहित पवारांचे निवडणूक आयोगाला लेखी माहिती देण्याचं आवाहन. डोनाल्ड तात्या नावानं आधार कार्ड काढल्याचाही दावा. संजय राऊतांकडून हर्षवर्धन सपकाळांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार. राऊतांच्या पत्रानं काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेवर नाराज, सूत्रांची माहिती. सपकाळांचा मनसेला मवियात घेण्यास होता विरोध. तक्रार करण्यासारखं काही घडलेलं नाही. मनसेबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही. युतीचा प्रस्ताव आल्यावर त्यावर भाष्य करणार, सपकाळांकडून स्पष्ट. बुलढाण्यात 1 लाखाहून अधिक बोगस मतदार. निवडणूक आयोगाकडून बोगस नावं काढण्यास टाळाटाळ. सत्ताधारी आमदार संजय गायकवाडांचा मोठा दावा. ठाण्यात स्वबळावर लढा. टेंभीनाका परिसरातील बैठकीत पदाधिकाऱ्यांची शिंदेंकडे मागणी. शिवसैनिकांचा भाजपबद्दल नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती. ठाण्यातील शिवसेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिल्याने शिंदे नाराज. यापुढे युतीबाबत केवळ शिंदे भाष्य करणार, अन्यथा कारवाई, सूत्रांची माहिती. राज ठाकरेंचा 19 ऑक्टोबरला पदाधिकाऱ्यांचा मेळावा. निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. पुण्याच्या चाकणमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून ई ट्रकचं लॉन्चिंग. ब्ल्यू एनर्जी कंपनीच्या ईव्ही ट्रकची फडणवीसांकडून टेस्ट ड्राईव्ह. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्रक चालवला. राम मंदिर स्थानकावर डॉक्टर मैत्रिणीने व्हिडिओ कॉलवर सांगितलेल्या माहितीच्या मदतीने प्रसूती. महिलेसह बाळ सुखरूप. रोहित पवारांकडून प्रवासी बेदरेंच्या कामाचं कौतुक. नाशिकमध्ये उद्यापासून आठवडाभर कांदा खरेदी विक्री बंद. दिवाळीनिमित्त व्यापाऱ्यांच्या सुट्टी घेण्याचा निर्णय. कांद्याचे दर कोसळले, शेतकऱ्यांमध्ये नाराजी.